हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 25 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, युग पार्थला बोलत असतो की तू शांत हो दादा, मला माहिती आहे तुझ्या मनात किती दुःख आहे. तेव्हा पार्थ बोलतो, काय शांत हो, घरच्यांचा विचार करून लग्न केलं आणि आता परत ते लग्न टिकवण्यासाठी घरच्यांचाच विचार करावा लागतोय. तेव्हा पार्थ बोलतो, घरात मोठं असणं सोपं नसतं युग, मोठ्यांना ना चिडता येतं ना रागवता येतं. एखादी गोष्ट नाही पटली तर ती उधळूनही लावता येत नाही, त्यांना फक्त सांभाळून घ्यायला लागतं. पण हे सांभाळून घेत असताना मनात जी काही घुसमट असते ना, हे समोरच्याला नाही दिसत. तेव्हा पार्थ बोलतो, एक बरं आहे की तू लहान आहेस, ही वेळ तुझ्यावर नको यायला. तेव्हा युग बोलतो, अरे माझ्या वेळेचं जाऊ दे, तुमच्यावर जी वेळ आली त्याचं काय. तेव्हा युग बोलतो, हे बघ दादा, मोठेपणा हा सांभाळण्यात नसतो, शहाणपण दाखवण्यात. मग दाखव ना शहाणपण. जर लग्नात जर कोणीच खुश नसेल तर काहीतरी वे आउट काढलाच पाहिजे ना. तेव्हा पार्थ बोलतो, देअर इज नो वे आउट युग. या आयुष्याच्या प्रवासाला ना फक्त डेड एंड आहे. या आयुष्याच्या प्रवासात त्या लग्नाचं भवितव्य काय आहे ते कळत नाहीये मला. इकडे नंदिनी जेवण बघून बोलते, आई परत जेवण उरलंय. तेव्हा मानिनी बोलते, हो ना, आता काय करायचं, तुम्ही कोणी नीट जेवलाच नाही. तेव्हा मानिनी बोलते, तूही नीट खाल्लं नाहीस हे आज, काव्य खाली जेवायला आली नाही म्हणून ना. तेव्हा मानिनी बोलते, एक काम कर, ताट वाढ आणि वरती घेऊन जा, आणि तेही नाहीच म्हणाली तर दूध पिते का तेही विचार. तेव्हा मानिनी बोलते, तू वाटल्यास भरवच तिला, आणि भरवता भरवता तूही थोडंसं खा. तेव्हा मानिनी बोलते, तेव्हा नंदिनी बोलते, मी तुम्हाला विचारणारच होते तिला काही खायला नेऊ का म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, अगं विचारायचं काय त्यात. इकडे काव्य आपल्या खोलीत बसलेली असते, तेवढ्यात नंदिनी जेवणाचं ताट घेऊन येते. तेव्हा नंदिनी काव्याला बोलते, भूक लागली आहे ना. तेव्हा काव्य बोलते, नाही. तेव्हा नंदिनी बोलते, माहिती आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, खायला घेऊन आली मी, चल, आणि स्वतःच्या हाताने घास भरवते. तेव्हा नंदिनी काव्याच्या तोंडाजवळ घास देते, काव्या बाजूला करते. तेव्हा नंदिनी बोलते, खा ना. तेव्हा काव्या बोलते, नको. नंदिनी थोडं हसते आणि बोलते, अच्छा अच्छा, म्हणजे लहानपण जसं आई कडेवर बसून घास भरवायची तसं खायचंय का तुला. तेव्हा काव्या बघते. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी, पण मी कडेवर घेऊन नाही भरवू शकत, तुला खूप मोठी झाली आहेस तू आता. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी, पण हां, तरीसुद्धा आईच्या सारखा भरवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तेव्हा नंदिनी बोलते, घे, हा घास बाबांचा. तेव्हा काव्या तो घास हातात घेते आणि पुन्हा ताटात ठेवते. तेव्हा नंदिनी बोलते, आणखी मोठा घास हवा आहे का, बरं, हा घास आईचा. तेव्हा काव्य पुन्हा तो घास हातात घेते आणि ताटात ठेवते. तेव्हा नंदिनी बोलते, बरं, हा घास तुझ्या ताईचा. तेव्हा काव्य इमोशनल होते, बघत राहते. नंदिनी स्वतःच तो घास ताटात ठेवणार, तेवढ्यात काव्य तिचा हात पकडते. नंदिनी स्माईल करते आणि तो घास काव्याला भरवते आणि काव्यही खाते. तेव्हा काव्य डोळे पुसते. तेव्हा नंदिनी बोलते, रडू नकोस, आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये का नाही आलीस तू. तेव्हा नंदिनी बोलते, मी जाऊन आली तेव्हा फक्त तुझ्याबद्दल विचारत होती, काळजी वाटते का तिला तुझी खूप. तेव्हा काव्य बोलते, फोन केलेला मी तिला, झालं आमचं बोलणं. तेव्हा नंदिनी बोलते, एक सांगू काव्या, तू माझ्यासोबत आहेस असंच वाटत होतं मला, हवी होतीस तू. 1-2 वेळा तर मी जीवालाच काव्य म्हणून आवाज दिला. तेव्हा काव्य नंदिनीकडे बघते आणि बोलते, आणि मग बाबा काय म्हणाले. बाबा म्हणाले असतील ना, जावाई असून सुद्धा जीवा आला भेटायला, पण मुलगी असून सुद्धा काव्य आली नाही. तेव्हा नंदिनी बोलते, कुणी म्हणेल याची वाट बघते का तू. तेव्हा काव्य बोलते, ताई मी कशाची वाट बघते माहिती आहे ना तुला. तेव्हा काव्य बोलते, नको गं, परत परत तेच बोलतोय आपण ताई, बास आता बास. तेव्हा काव्य बोलते, मुलगी म्हणून तू तुझी कर्तव्य पार पाडली आहेत ना, झालं तर मग मला जेव्हा वाटेल तेव्हा मी माझी कर्तव्य पार पाडेल. तेव्हा नंदिनी बोलते, बरं, आता माझ्यावरचा राग खाण्यावर काढू नकोस, घे, खाऊन घे, चल. तेव्हा काव्य बोलते, बस. तेव्हा काव्य बोलते, नको आहे ताई, बस ना. तेव्हा नंदिनी बोलते, बरं, मी ताट समोर ठेवते, मला माहिती तुला भूक लागली म्हणून जेव्हा वाटेल तेव्हा खा. तेव्हा नंदिनी उठणार तेव्हा तिला अचानक आठवतं आणि ती बोलते, काव्या, तू गाडीत काहीतरी सगळ्यांना सांगणार होतीस, जीवा उतरत नव्हता तर अडून राहिली होतीस आणि बोलली की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, आणि सगळ्यांना उतरवलंस पण सांगितलंच नाही. तेव्हा काव्य बोलते, तेव्हा बाबांचा फोन आला होता. तेव्हा नंदिनी बोलते, हो, त्या गडबडीत विचारायचंच राहिलं तुला. एनिवे, काय झालंय नेमकं आता, पार्थ आणि जीवा दोन्हीही नाहीत, आपण दोघंच आहोत, सांग मला काय सांगायचं होतं. तेव्हा काव्य बोलते, नाही, काही नाही, सोड ना. तेव्हा नंदिनी बोलते, काय नाही, काय इतकंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय तू अशी गाडी थांबवणार नाहीच, माहिती आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघ, आता आपण ना दोघीच आहोत, सांग ना मला. तेव्हा काव्याला तिच्या आईचं हॉस्पिटलमधलं बोलणं आठवतं. तिची आई काव्याला बोलत असते की आत्तापर्यंत तिने दुसऱ्यांचे लग्न मोडताना सावरली आहेत गं, पण तू आता जर डिवोर्स घेतला ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या सांगतेस ना. तेव्हा काव्य बोलते, काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते, मला असं का वाटते की तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. हे बघ, तू मला तुझ्या मनातली कुठलीही गोष्ट मोकळेपणाने सांगू शकतेस. हे बघ, तुला माहीत नाही पण मोठी बहीण आहे मी तुझी, तुला माहीत नाही पण मला खूप काळजी वाटते तुझी. तेव्हा काव्या बोलते, ताई आता काळजी नको आहे, प्लीज, मला शांतता हवी आहे, प्लीज. तेव्हा नंदिनी ठीक आहे म्हणून जेवून घे म्हणून सांगून जाते. इकडे पार्थ रात्री येतो,
दमून सोफ्यावर बसतो. तेवढ्यात मानिनी त्याच्या पाठीमागून येते, त्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि बोलते, दमलास? तेव्हा पार्थ बोलतो, हा थोडं स्ट्रेस होता. तेव्हा मानिनी बोलते, कामाचा? तेव्हा पार्थ बोलतो, हो कामाचा. तेव्हा मानिनी बोलते, डबा खाल्लास? मानिनी त्याच्याजवळ येऊन बसते आणि बोलते, आवडली का भेंडीची भाजी? तेव्हा पार्थ अडखळत बोलतो, हो. तेव्हा मानिनी बोलते, आवडली? तेव्हा मानिनी बोलते, नक्की कसला स्ट्रेस आहे, कशाचा एवढा विचार करतोय सांग? तेव्हा पार्थ बोलतो, नाही कसला नाही. तेव्हा मानिनी बोलते, हे बघ त्रास होतोय हे कळतंय मला, कसला तेवढा सांग. तेव्हा पार्थ बोलतो, कसं काय कळतंय? तेव्हा मानिनी बोलते, कारण आज डब्यात भेंडीची भाजी नव्हती, मटकीची उसळ होती, त्यामुळे तू डबा खाल्ला नाहीस, डबा पिऊनला देऊन दिलायस हे कळतंय मला. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी. तेव्हा मानिनी बोलते, कसला एवढा त्रास करून घेतोयस, बोल ना राजा. पार्थ बोलतो, कसला त्रास होतोय ते माहीत नाही, मला कळत नाही की मला कसला राग येतोय. एकीकडे मी काव्याला रागावर मनावर कंट्रोल करायला शिकवतोय, राग आल्यावर 1 ते 10 आकडे मोजायला उलटे आकडे मोजायला शिकवतोय, आणि दुसरीकडे मी आज ऑफिसमध्ये खूप राग केला. एका ऑफिस एम्प्लॉयवर फाईल फेकून दिली. स्कोल्डेड म्हणजे नेहमी मी डोक्यावर बर्फ जिभेवर साखर ठेवून फिरणारा एवढा का राग करतोय कळत नाही. एरवी ऑफिसला जाताना किशोर कुमाराची उडती गाणी गुणगुणणारा मी आता कधी गाडी सुरू करतो, कधी सिग्नल संपतो, कधी ऑफिसला पोचतो ते कळतच नाही. एखाद्या चावी दिलेल्या मशीनसारखा झालोय मी. आता हे सगळं का होतंय? या घरातल्या वादांमुळे होतंय का नंदिनी सोबतच्या ऑकवर्डनेसमुळे, की काव्या तुसडेपणाने घरात वागते त्याच्यामुळे? का होतंय तेच कळत नाही मला. तेव्हा मानिनी बोलते, अचानक झालेल्या लग्नामुळे हे सगळं होतंय. हे सगळं झालंय ना ते इतकं विचित्र आहे. हे असं सगळं होणं स्वाभाविक आहे पार्थ. आपलं मन आपल्याला सांगत असतं की छे माझ्या बाबतीत असं काही होणारच नाही. मग हळूहळू त्या गोष्टीचा राग यायला लागतो, पराकोटीचा राग येतो. मग असं वाटतं माझ्याच बाबतीत का, मीच का? मग मनात येतं हे सगळं टाळता आलं असतं का, हे सगळं खोडून मोडून टाकता आलं असतं का? आणि मग हळूहळू लक्षात येतं की यातलं काहीच बदलता येणार नाही. आणि मग येते ती निराशा. तुमच्या सगळ्याच बाबतीत थोड्याफार प्रमाणात हेच झालंय रे. अपवाद फक्त आहे ती नंदिनी. खरंच रे कमाल आहे ती मुलगी. म्हणजे लग्नाच्या आधी मला वाटत होतं की नंदिनी शांत आहे, शालीन आहे. ते तर ती आहेच आहे, पण ती अत्यंत समंजस आहे. म्हणजे हे जे टप्पे मी तुला सांगितले ना, ती सगळे टप्पे क्रॉस करून ती पलीकडे पोहोचली आहे. आणि तो टप्पा म्हणजे स्वीकार, एक्सेप्टन्स. तिने स्वीकारलंय अरे जीवाचं आणि तिचं नातं. तेव्हा पार्थ बोलतो, मी पण स्वीकारलंय आई. म्हणजे एकाच घरात राहून आम्ही एका वेगळ्या नात्यात असू हे मान्य केलंय मी. आता ती जीवाची बायको असणार आहे हेही मान्य केलंय मी. आणि ते जेव्हापासून मान्य केलंय तेव्हापासून नंदिनी सोबतचा ऑकवर्डनेस हा कमी झालाय. मी हे सगळं काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण फेल होतोय. बहुतेक तिने ठरवलंय हे मान्यच करायचं नाही. मानिनी बोलते, काव्य थोडी वेगळी आहे ना पार्थ. तिला आता तुझ्या शांतपणेची गरज आहे. तिला आपल्या सगळ्यांचीच खूप जास्तच गरज आहे. सारखं ओरडून ओरडून सांगते, मी नंदिनी नाही, मी नंदिनी नाही, मी काव्य आहे. पण ती काव्य आहे म्हणजे नक्की काय आहे हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिच्या मनातला गुंता सुटेल. काव्य हुशार आहे रे, प्रेमळ आहे, जिद्दी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचा विरोध करण्याची धमक आहे तिच्यात. पण तुला सांगू का, आत्ता ती तिच्या लग्नावर लागलेल्या ओझ्याखाली दबली गेली आहे. आणि तुला खरं सांगू का, जोपर्यंत ती तुला नवरा मानत राहील तोपर्यंत ती तुझ्यापासून लांब पळत राहील. तेव्हा पार्थ बोलतो, नक्की काय म्हणायचंय आई तुला? तेव्हा मानिनी बोलते, तिचा मित्र हो पार्थ. तिला एका मित्राची गरज आहे. आधी मैत्री होईल, मग आदर वाढेल, आवड निर्माण होईल, हळूहळू कदाचित प्रेमही होईल. खूप मोठा रस्ता आहे संसारात आणि कुठल्याही नात्यात शॉर्टकट्स नसतातच ना रे. तेव्हा मानिनी बोलते, थांब तिच्यासाठी, पेशन्स ठेव, हळूहळू सुटतील गाठी, आणि उशिरा का होईना लग्नानंतर होईल अरे प्रेम. तेव्हा मानिनी पार्थला समजवते, त्याच्या गालांवर हात ठेवते. पार्थही स्माईल करतो. पार्थ मानिनीचा हातात घेतो, त्या हातावर किस करतो. इकडे नंदिनी आपल्या खोलीत येते. नंदिनी बेडवरच्या कपड्यांकडे बघते आणि बोलते, अरे देवा, जीवा यांनी परत पसारा घालून ठेवलाय. तेव्हा नंदिनी कपडे उचलणार, परत बोलते, नाही त्यांनी मला सांगितलंय माझ्या कपड्यांना वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून. ना पसाऱ्यातच वस्तू सापडतात आणि पसारा असला की मला काहीच सुचत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, काय करू मी, असंच्या असं कपाटात ठेवून देते आणि ते कपडे सगळे उचलते. ती कपाट उघडून कपडे ठेवते, तेवढे नंदिनीला तिथे एक गिफ्ट दिसतं. तेव्हा नंदिनी बघते आणि बोलते, हा तर एका मुलीने धरलेल्या हाताचा असेल. त्याच्या झाकणावर JK नाव असतं. तेव्हा नंदिनी बोलते, JK काय असेल हे JK? नंदिनी बोलते, जीवा. ओ, J फॉर जीवा. मग K कोण असेल? जीवा तिथे येतो आणि तो बॉक्स घेतो आणि बोलतो, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही सांगितलं होतं ना मी तुला. तेव्हा नंदिनी बोलते, आय एम सॉरी, तुमच्या पर्सनल गोष्टी बघणारच नव्हते मी. नंदिनी बोलते, पण आता बघितलंच आहेत तर त्याबद्दल बोलूया का? तेव्हा जीवा बोलतो, काय बोलायचंय? तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही, हा हँड मोल्ड आहे ना, एका मुलाने आणि एका मुलीने एकमेकांचे हात घट्ट धरले आहेत यात. तेव्हा जीवाला ते काव्याबरोबर केलेलं आठवतं.
तेव्हा नंदिनी बोलते, आफ्टर ते दोघं कोणीही असू शकतात, मित्र असू शकतात किंवा कपल्ससुद्धा. यातल्या मुलाचा हात तुमचा आहे का जीवा? ठीक आहे, तुमचाच आहे असं मी अझूम करते, कारण जे फॉर जीवा असंच होऊ शकतं ना, किंवा आहे. आणि मग जर तसं असेल तर केवरून कोण? जीवाला काव्या आणि तिचं आठवत असतं. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते, सांगा ना. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.